देवकी देवकी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये असताना माझी आणि तिची भेट झाली होती. तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो. आमचं शिक्षण पूर्ण झालं आणि लगेचच आम्ही लग्न केलं आणि मी घरी येणारच होतो. सगळ्यांना सगळं सांगणारच होतो, पण अचानक दादा गेल्याची बातमी आली आणि आम्ही दोघांनी ठरवलं की आमच्या या लग्नाबद्दल घरी सांगण्याची ही वेळ नाही. मी धावत इथे आलो आणि आल्यावर बघितलं तर दादा खरंच आपल्या सगळ्यांना सोडून गेला होता. सगळी कंपनी लॉस मध्ये गेली होती. वहिनी एकटी पडली होती. घरातलं करता म्हणून सगळी जबाबदारी माझ्या एकट्यावर आली. ऑफिस प्रॉपर्टी सगळं बँकेने जमा केलं होतं. राहतं घर विकायची वेळ आली होती. एवढं सगळं मोठं कुटुंब घेऊन मी कुठे जाणार होतो मला काही कळत नव्हतं. आणि देवकीबद्दल सगळ्यांना सांगण्याची ती वेळ नव्हती. तेव्हाच पद्मिनीचं स्थळ आलं माझ्यासाठी. तिचे बाबा आपल्या कंपनीत इन्व्हेस्ट करणार होते. वैद्य आणि माझ्यासमोर कंपनी आणि आपल्या सगळ्या कुटुंबाला सावरण्याचा फक्त एकच मार्ग होता, पद्मिनीशी लग्न करणं. जेव्हा मी पद्मिनीला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी तिला सगळं सगळं खरं खरं सांगितलं होतं. पद्मिनीशी लग्न करण्यापासून माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. सगळी सगळी दारं बंद झाली होती माझ्यासाठी. एकीकडे माझं प्रेम होतं तर दुसरीकडे माझी जबाबदारी. पद्मिनीशी खोटं बोलून मला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं. एक नवरा म्हणून मी माझी कर्तव्य पूर्ण करू शकणार नाही हे तिला मी स्पष्टपणे सांगितलेलं होतं. खरं माझ्या मनात देवकी होती. पण तेवढ्यात बातमी आली की मी आणि देवकीने आम्ही ज्या एका छोट्याशा घरात आमचा संसार सुरू केला होता त्या घराला आग लागली होती. तिथे राहणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा त्या आगीत जळून मृत्यू झाला होता. त्या आगीत देवकी सुद्धा. मग माझं आणि पद्मिनीचं लग्न झालं. ती माझं कर्तव्य पार पडलं. माझं घर माझं कुटुंब सावरलं. त्यावेळी मला खरंच माहिती नव्हतं रे की देवकी त्या आगीतून वाचली आहे आणि तिच्या पोटात आमचं बाळ म्हणजे तुझा जन्म झाला आहे. या सगळ्याविषयी मला खरंच काही माहिती नव्हतं रे केदार. मी खरंच गुन्हेगार आहे. खरंच गुन्हेगार आहे. मी देवकीचा गुन्हेगार आहे. मी तुझा गुन्हेगार आहे केदार. वाह वाह दयानंद खांडेकर, काय मस्त ऍक्टिंग करता तुम्ही. नाही तुमची स्टोरी टेलिंग सुद्धा ना कमाल आहे. नाही मला मी खरं नाही हे नाटक तुम्ही आधीच रचून ठेवलं होतं का? नाही म्हणजे मी इथे येणार तुम्हाला हे प्रश्न विचारणार म्हणून तुम्ही हे सगळ्या गोष्टी आधीच रचून ठेवल्या होत्या. ज्या घरात तुम्ही माझ्या आईला लग्नानंतर घेऊन आला होता ना ते घर तिने मंदिरासारखं सजवून ठेवलं होतं. मी लहान होतो पण मला कळायचं आजूबाजूची लोक तिचा अपमान करायचे ना. कळायचं मला तिच्या यातना जाणवायच्या मला. मी तिला किती वेळेस म्हणायचो आई आपण हे घर सोडून ना आपण दुसरीकडे जाऊया. अशा ठिकाणी जाऊया जिथे त्या लोकांना आपला लाजीरवाणा भूतकाळ माहिती नसेल. पण माझी आई तिला आशा होती एक दिवस तुम्ही तिला भेटायला याल म्हणून. जर आम्ही ते घर सोडलं तर तुम्ही आम्हाला शोधणार कसं. म्हणून ती तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या घरात राहिली. जीव सोडला ते त्याच घरात.
तुमची प्रत्येक आठवण तिने जपून नाही सजवून ठेवली आहे, देवघर सजवतात ना तसं. आणि तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या या खोट्या स्टोरीज ऐकून माझा तुमच्यावर विश्वास बसेल. मला सांगा, जर तुम्हाला एवढंच होतं तर एकदा तरी तुम्ही ते घर बघायला आलात? ते घर खरंच जळालंय की काय झालंय हे बघायला तुम्ही एकदा तरी आलात? तुम्हाला कोणाकडून कळाली ती गोष्ट? न्यूज मध्ये आली, पेपरात आली, की कोणता माणूस आला तुम्हाला सांगायला की त्या घराला आग लागली आहे म्हणून? ज्यांनी सांगितले असेल ना त्यांना माझ्या समोर आणा. काय काय झालं? नाही उत्तर? मी सांगतो हे सगळं खोटं आहे. असं काही घडलंच नव्हतं. सत्य हे आहे की तुम्हाला तिकडे कधी येण्याची इच्छा नव्हती. तुमचं मन भरलं होतं म्हणून तुम्ही तिला वाऱ्यावर सोडून इकडे आलात. नाही ना, नाही रे. मी देवकीवर खरंच एवढं प्रेम केलं होतं की मी अजूनही तिला विसरू शकलेलो नाहीये. बस करा आता तरी खोटं बोलणं बस करा. तुमची बायको आहे, मुलगा आहे तुम्हाला, आणि तुम्ही म्हणताय तुम्ही माझ्या आईला कधी विसरलाच नाही. अरे आता तरी मान्य करा, तुम्ही मला आणि माझ्या आईला फसवलंय. अरे नाही नाही रे बाबा, मी खरं सांगतोय. विश्वास ठेव माझ्यावर. मी कसा ठेवू मी विश्वास तुमच्यावर? सांगा ना. काय नाटकं चालली आहेत तुझी? हा, कोण आहेस? कोण तू? नाव काय तुझं? पूर्ण नाव काय तुझं? अरे बोल ना, काय नाव काय तुझं? केदार, फक्त केदार. पुढे बाबाचं नाव, आडनाव असतं ना, पुढे पण असतं ना, नाहीये? अरे अनाथ, तुला काय वाटलं तू इथे येशील, काहीतरी एक स्टोरी बनवशील आणि आम्ही सगळे मूर्ख आहोत लगेच तुझ्यावर विश्वास ठेवू? हा, तुला कोणी पाठवलंय इथे मला व्यवस्थित माहिती आहे. तारिणीने पाठवलं याला. तिला जमलं नाही ना आमचं लग्न मोडायला, आता अख्खी फॅमिली तोडायला निघाली ती. आणि आले प्यादत तन 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 करत. युवराज खंडेकर असताना ते पॉसिबल नाही, लक्षात ठेव. तुझी लायकी आहे का रे? तुझ्यासारख्या रस्त्यावरच्या माणसांना ना आम्ही आमच्या दारात सुद्धा उभं करत नाही. तुला घरात घेतलंय, नशीब समज. जा जाऊन एकदा स्टाफ बघ आमचा. तुझ्यापेक्षा जास्त चांगल्या फॅमिलीतना बिलॉंग करतात ते. आणि आजच कसा आला बरोबर इथे? तुला कसं माहित? आजच प्रॉपर्टीचे पेपर साईन करणार होते, तुला कसं माहित रे? काय 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 प्लॅन काय तुझा? तुझ्या याच्यासारख्यानं मी बरोबर ओळखतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ही तुझ्यासारखी माणसं आहेत ना, आधी आपल्या बापाच्या वयाच्या श्रीमंत माणसाशी मैत्री करायची, नंतर हळूहळू हळूहळू त्याच्या फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं, आणि मग नंतर जाऊन एका पॉइंटला त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात करायची. बरोबर आहे ना? हाच आहे ना प्लॅन तुझा? हा, काय पाहिजे तुला? आमची प्रॉपर्टी, आमचा पैसा पाहिजे तुला? त्यासाठी तू म्हणतोस की दयानंद खांडेकर माझा बाप आहे. हा बाप आहे तुझा? काय प्रूफ आहे? काय प्रूफ काय? हा, ती कोणती? काय नाव तिचं? देवकी? ती असेल ना तुझी आई. अरे पण दयानंद खांडेकर तुझा बाप आहे याच्यासाठी काय काय पुरावा काय तुझ्या?